एकनाथ शिंदेंच्या कर्मचाऱ्यांसाठी विधान भवनात कार्यालयच नाही आणि अण्णा बनसोडेंच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातून हा कार्यभार चालवला जातोय आणि सगळा हा कारभार होतोय, सगळी कामकाज केलं जातंय आणि शिंदेंच्या कर्मचाऱ्यांसाठी विधिमंडळातून कुठल्याच प्रकारची तात्पुरती व्यवस्था सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मात्र स्वतंत्र कार्यालयाची मागणी करण्यात होती, मात्र ती मागणी अजूनही पूर्ण झाली नाही आणि स्वतंत्र कार्यालयासाठी आता विधिमंडळाकडून कोणती जागा मिळणार याचा शोध सुरू करण्यात आलाय। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाची व्यवस्था होणं विधान भवन परिसरामध्ये अपेक्षित होतं, मात्र ती काही पूर्ण होत नाहीये। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, प्रत्यक्ष उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यकर्त्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी, सगळ्यात महत्त्वाचं कर्मचाऱ्यांसाठी विधान भवनात जागा नाहीये, दुर्दैवी आहे। नक्कीच आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांची स्वतंत्र खोली जरी असली तरी मात्र कार्यालय त्यांच्याकडे नाही आहे। हे खरं तर दुसरं अधिवेशन सुरू झालेलं आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं। मागच्या अधिवेशनात देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती आणि या अधिवेशनात देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। कुठेतरी एकनाथ शिंदेंना इथे देखील ऍडजस्ट करावं लागतं आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे। खरं तर काल एका वृत्तपत्रामध्ये ही एक बातमी आली होती आणि त्यानंतर मात्र संपूर्ण ठिकाणी विधान भवन आणि अधिवेशनमध्ये ही चर्चा रंगू लागली होती। पण मात्र काल ही चर्चा सुरू असताना काल संध्याकाळी जे आहे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयातील जो स्टाफ आहे त्यांच्या स्टाफमध्ये एकाच खोलीमध्ये दोन्ही कार्यालय जी आहेत ती सध्या तात्पुरतीरित्या देण्यात आलेली आहे। तशी खुल्या माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या तात्पुरत्या व्यवस्थेबद्दल देखील अजून जण राजकीय वर्ग चर्चा करताना दिसून येत आहेत आपल्याला। धन्यवाद या अपडेट्सबद्दल शुभम।